श्लोक 6. ययं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तन्तमवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. अर्थ, हे कुंतीपुत्रा, जो ज्या ज्या भावाचे स्मरण करीत देह सोडून जातो तो नेहमी त्या त्या भावाने युक्त असल्याने त्याच भावाला प्राप्त होतो. विवरण: मनुष्य ज्या भावाचे अहोरात्र स्मरण करत असतो त्या भावाने प्रभावित म्हणजे तद्भावभावित झाल्याने तो त्या भावाला प्राप्त होतो आणि अंतकाळी म्हणजे देहत्याग करताना तोच भाव त्याचे स्मरणात राहतो. यासाठी नेहमी परमात्म्याचे स्मरण करावे, त्याचे भावात राहावे, म्हणजे अंतकाळी सुद्धा त्याचेच स्मरण होऊन त्याचाच भाव आपल्याला प्राप्त होईल. मात्र फक्त अंतकाली एखाद्याने चुकून परमेश्वराचे जरी स्मरण केले तरी त्याचे मनात परमेश्वराचा भाव असेलच असे होत नाही. कारण तोंडाने राम म्हणताना मनात परमेश्वर असलेला राम न आठवता दुसराच कोणीतरी राम नावाचा माणूस त्याला आठवत असतो. म्हणजे त्याचा मुलगा असेल किंवा जवळचा नातेवाईक असेल, मित्र असेल, कोणीही असेल. म्हणून येथे शब्दाचे उच्चाराला महत्त्व दिलेले नाही, तर मनातील भावाला, त्या भावाशी असलेल्या एकरूपतेला महत्त्व आहे. भगवंताने सदा तद्भाव भाविता असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. याशिवाय नुसत्या नामोच्चाराने आयुष्यभर केलेली कर्मे, त्याची फळे माणसाला भोगावीच लागतात आणि त्यासाठी पुढील जन्म घ्यावा लागतो. फक्त मरताना रामनाम घेतले म्हणून मागे केलेली कर्मे किंवा जी काही दुष्कृती असतील किंवा काही जे असेल ते तुम्हाला असंच निघून जात नाही किंवा संपून जात नाही, असे परमेश्वर इथे स्पष्टपणे सांगत आहेत. आणि ज्ञानदेवांनी सांगितलेले आहे की तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची मेरे फार हो लागे. म्हणजेच जिवंतपणी किंवा आयुष्यभर माणसाचे अंतःकरणात जी आवड असते तीच आवड मरणसमयी सुद्धा वृद्धिंगत होते. आणि आपल्याला इथे परत जडभरताची गोष्ट आठवायला हवी की त्यांनी आयुष्यभर सर्व साधना केली, पूर्वकर्मातनं मुक्त झाले, पण शेवटी त्यांना ते हरिण शावक आठवले आणि त्यांना मुक्ती मिळायच्या ऐवजी पुढील जन्म हरिणाचे पोटी घ्यावा लागला. असा हा सगळा तद्भाव भाविताचा प्रकार आहे. म्हणून आपला भावसुद्धा तितकाच शुद्ध असला पाहिजे. फक्त तोंडाने राम राम म्हणून किंवा देवाचं नामस्मरण घेऊन आपल्याला मुक्ती मिळेल अशा कोणत्याही भ्रमात माणसाने राहू नये, असे भगवंत अर्जुनाला इथे स्पष्टपणे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.